ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes, sir. Yes, teacher. Present, ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वीच्या समाजविज्ञान पाठ्यपुस्तकातील एक अतिशय महत्त्वाच्या पाठाविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी या ऑनलाईन वर्गामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रथमतः मी माझा या ठिकाणी तुम्हाला परिचय करून देत आहे. तुमच्या टी व्हीच्या स्क्रीनवरती माझा अल्पसा परिचय तुम्हाला दिसत आहे. तरीही माझे नाव श्री राजू विजय माने, शिक्षण MA BEd, पदवीधर प्राथमिक शिक्षक, सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी मुलांची शाळा तारियाळ, तालुका आणि जिल्हा बेळगाव या ठिकाणी मी कार्यरत आहे. केंद्र हलगा. तर आपण आज या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला काही छोटीशी अतिशय सोपी अशी प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करायचे आहेत, द्यावयाची आहेत. तुमच्या टी व्हीच्या स्क्रीनवरती तुम्हाला आता प्रश्न पाहायला मिळत आहेत. 2 अतिशय सोपी प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न कोणता आहे बघा. आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत? कोणता प्रश्न आहे? आपण कोणत्या देशाचे नागरिक आहोत? विचार करून अतिशय सोपा आहे उत्तर. कोणत्या? भारत. करेक्ट. आपण भारत या देशामध्ये राहतो म्हणून आपण भारत या देशाचे नागरिक आहोत. त्याबरोबर आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं नाव भारत. तर त्या आपल्या देशाची राजधानी कोणती आहे? दिल्ली. अगदी बरोबर. आपल्या देशाची राजधानी कोणती आहे? दिल्ली. आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि आपल्या देशाची राजधानी दिल्ली आहे. तुम्हाला आता लक्षात आलं असेलच आपण कोणत्या तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठाविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. कोणत्या? करेक्ट. दिल्लीचे सुलतान. बघा, दिल्लीचे सुलतानांचा अभ्यास करण्यापूर्वी या ठिकाणी तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती जो दिसतोय तो दिल्ली जे राजधानीचे शहर आहे त्या शहराचा मॅप तुम्हाला या ठिकाणी काय दिसत आहे, नकाशात दिसत आहे. करेक्ट. तर बघा, दिल्ली हे जे आपल्या देशातील अतिशय महत्त्वाचं शहर आहे, या शहरावरती किंवा या जे एक प्रदेश होता, या प्रदेशावरती मध्ययुगीन काळामध्ये किंवा इतिहासामध्ये आपण जर पाहिलं किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्याला अनेक घराण्यांनी, परकीय असतील त्याचबरोबर स्थानिक असतील, या घराण्याने त्या ठिकाणी राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. तर या ठिकाणी आपण दिल्लीचे सुलताननी कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपला राज्यकारभार चालवला, कोणकोणत्या घराण्याने राज्यकारभार चालवला, त्याचबरोबर त्यांची राज्यकारभार करण्याची पद्धत, त्यांनी कोणकोणत्या नवीन योजना आणल्या, कोणकोणते महत्त्वाचे राजे होऊन गेले, त्याचबरोबर त्यांनी आपल्या राज्याचा विकास कसं केला, त्यांनी कोणत्या पद्धतीची नाणी वापरत असत किंवा युद्धासाठी कोणत्या पद्धतीची सामुग्री होती, शेतीची व्यवस्था कशी होती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी आपण अतिशय थोडक्यात या ठिकाणी काय करणार आहोत. तर बघा, दिल्लीवरती सर्वप्रथम आक्रमण कोण केले? अरबांनी. म्हणजे अरबांचे आक्रमण आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवरती आपण पाहतात. तर हे जे अरब लोक होते किंवा जे परकीय होते, हे परकीयाने आपल्या देशावरती बऱ्याचशा वेळी इतिहासामध्ये आक्रमण केलेलं पाहायला मिळतं. हे परकीय म्हणजे आपला देश समृद्ध होता इतिहासामध्ये आणि आपल्या देशामध्ये अपार संपत्ती होती. त्या संपत्तीची लूट करणे आणि त्यांच्या धर्माचा प्रसार करणे हा त्यांचा मूळ उद्देश असल्याकारणानं त्यांनी भारतावर परकीयांनी बऱ्याचशा वेळा आक्रमण केलेलं किंवा भारतावरती स्वारी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा, भारत देशावरती प्रथम आक्रमण करणारे कोण आहेत? अरब.
त्यांचा उद्देश काय होता? इस्लामचा प्रसार करणे व संपत्तीची लूट करणे. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी काय सांगितलं, आपल्या देशावरती बऱ्याचशा परकीय लोकांनी काय केलं आहे, आक्रमण केलेलं आहे आणि त्यांचा उद्देश मूळ काय होता? इस्लामचा प्रसार करणे, म्हणजे मुस्लिम जो धर्म आहे, जो इस्लाम धर्म आहे, त्या धर्माचा प्रसार आपल्या देशामध्ये करणे, धर्म वाढवणे आणि धर्म वाढवून त्या ठिकाणी काय करणे, तेथील संपत्ती जी होती, म्हणजे तुम्हाला माहीत आहे आपला देश सुजलाम सुफलाम होता, तर त्या देशाची, आपल्या भारत देशाची संपत्तीची लूट करणे, संपत्ती एकत्र करणे आणि काय करणे, आपल्या देशाकडे ती नेणे किंवा या ठिकाणी काय करणे, राज्य करणे, सत्ता स्थापन करणे, हा त्यांचा एक महत्त्वाचा उद्देश ह्या प्रत्येक परकीयांचा होता. त्यानंतर बघा तुर्कांचे आक्रमण. आता अरबांचे आक्रमण झाल्यानंतर काय झालं, तुर्काने आक्रमण केलं, म्हणजे अरबांची सत्ता काय झाली, जास्त काळ टिकू शकली नाही आणि त्यानंतर मग काय झालं, त्यांची सत्ताचा नाश झाला, ऱ्हास झाला आणि तुर्कांनी त्या ठिकाणी काय केलं, आक्रमण केलेलं आपण पाहू शकतो. तर बघा मोहम्मद गजनी हा या घराण्यातील महत्त्वाचा राजा होता. अफगाणिस्तानातील गजनी या राजाचा तो काय होता, राजा होता. त्यानं भारतावरती जवळजवळ 17 वेळा स्वाऱ्या केलेल्या आहेत. किती वेळा? 17 वेळा. म्हणजे बघा आपल्या देशावरती, म्हणजे आपल्या देशाची जी संपत्ती होती त्या संपत्तीची लूट करणे आणि आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी परकीयांनी बरेचसे शर्तीचे प्रयत्न केलेले आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. अरब असतील, तुर्क असतील आणि त्यानंतर कोण आहेत बघा, घोरी. त्यानंतर बघा मोहम्मद घोरी याने देखील काय केलं, आपल्या देशावरती काय केलं, आक्रमण केलेलं आहे. त्यांनी देखील आपल्या देशावरती स्वारी केली आणि त्या ठिकाणी देखील त्याचा देखील उद्देश हा जे याच्यापूर्वी होऊन गेलेला ज्या राजांचा होता त्याचाही तोच उद्देश समोर ठेवून त्यानं काय केलेलं, आक्रमण केलेलं होतं. बघा मोहम्मद घोरी सिंध व पंजाब प्रांत ताब्यात घेतले. प्रथमतः त्याने काय केलं, सिंध व पंजाब प्रांत आपल्या ताब्यात घेतले. त्या ठिकाणी आक्रमण करून आपल्या शक्तीच्या जोरावरती, आपल्या शौर्याच्या जोरावरती त्यांनी हे 2 प्रांत आपल्या ताब्यात घेतले. पृथ्वीराज चौहान याच्याकडून तराईच्या युद्धात काय झाला, पराभव झाला. म्हणजे पृथ्वीराज चौहान तुम्हाला माहीत आहे, पृथ्वीराज चौहानकडून जे तराईचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये या मोहम्मद घोरीचा पृथ्वीराज चौहानने काय केला, पराभव केलेला होता. आणि त्यानंतर कालांतराने काय झालं, या मोहम्मद घोरीनं परत तराईंचं जे दुसरं युद्ध झालं त्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहानचा पराभव करून त्याला काय केलं, ठार मारलं. त्यानंतर बघा दिल्लीचा कारभार हा 5 वंशांच्या राजांनी चालवला होता. तर ते 5 वंश कोणते कोणते आहेत बघा. प्रथम आहे गुलाम, आपण काय करणार आहोत आता पुढे, गुलाम. त्यानंतर खिलजी, तुगलक, सय्यद आणि लोधी, ह्या 5 वंशाच्या राजांनी काय केलं, ह्या दिल्लीचा कारभार चालवला होता. तर आपण काय करणार आहोत, ह्या प्रत्येक जे 5 राजे आहेत ह्या प्रत्येक राजांच्या विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत किंवा या राजांच्या विषयी थोडक्यात अभ्यास करणार आहोत. म्हणजे आपण काय अभ्यास करायचा आहे, त्या वंशातील प्रमुख राजा, त्याचबरोबर त्यांनी कशा पद्धतीनं कारभार चालवला, त्यांनी कोणकोणत्या योजना आपल्या राज्यामध्ये आणल्या, त्यांनी कोणकोणत्या नवीन जे विकासाला प्राधान्य देणाऱ्या गोष्टी आणल्या, शेतीसाठी कोणते प्रयत्न केले, याविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. बघा प्रथम आहे गुलाम वंश आणि त्यातील अतिशय महत्त्वाचा राजा कोण आहे, कुतुबुद्दीन ऐबक. तर अशा आतल्या तुमच्या टी व्हीच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता कुतुबुद्दीन ऐबक याचं चित्र तुम्हाला दिसत आहे. तर या कुतुबुद्दीन ऐबकने देखील अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं अतिशय सुंदररित्या त्यानं काय केलेलं आहे, राज्यकारभार चालवलेला आहे. त्यानं काय केलं बघा, राज्यकारभार चालवत असताना त्यानं अनेक गोष्टी काय केलेल्या आहेत, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन वास्तूंची निर्मिती केलेली
आहे. बघा कुतुबुद्दीन ऐबक यांनी काय केलेलं आहे, गुलाम वंशातील जो प्रमुख राजा आहे तो कोणता, कुतुबुद्दीन ऐबक. सुरुवातीला काय होता, तो गुलाम होता. आणि त्यानं ज्यावेळी तो सत्तेमध्ये आला त्यावेळी त्यानं काय केलं, शत्रूवरती आक्रमण करून शत्रूवरती विजय मिळवल्यानंतर त्यानं काय केलेलं आहे, त्याची आठवण म्हणून महारेली येथे कुतुब मिनारची काय केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. निर्मिती केलेली आहे याचा अर्थ काय, त्यानं ते बांधण्यास सुरुवात केली. पण कालांतराने काय झालं, ते बांधकाम अपूर्ण असताना त्याचा मृत्यू झाला आणि त्याचा जो जावाई आहे इल्तमश यांनी हा कुतुब मिनार बांधून पूर्ण केलेला आहे. त्यानंतर बघा रजिया सुलतान, दिल्लीच्या सुलतानांच्या मध्ये जे दिल्लीच्या सुलतानांच्या राजकारभार म्हणजे की दिल्लीच्या सुलतानांच्या इतिहासामध्ये आपण रजिया सुलतानचा अभ्यास करत असताना आपल्याला असं पाहायला मिळतं की रजिया सुलतान ही एकमेव महिला काय होती, राज्यकर्ती दिल्लीच्या सुलतानांच्या इतिहासामध्ये होऊन गेलेली आहे. ही रजिया सुलतान अतिशय धाडशी होती. पुरुषांना लाजवेल अशा पद्धतीने त्यानं राज्यकारभार चालवला होता. राज्यातील जे निर्णय असतील, ज्या समस्या येतील त्या समस्येवरती त्याने अतिशय काळजीपूर्वक अतिशय विचारानं अभ्यास करून त्या समस्या त्याने अतिशय सहजरित्या सोडवलेल्या होत्या. पण काय झालं, स्थानिक जे राजे होते त्या राजांना तिच्या राज्यकारभाराविषयी त्यांच्या मनामध्ये काय होतं, नाराजगी होती किंवा तिच्याविषयी त्यांच्या मनामध्ये एक दुय्यम भावना होते आणि त्यामुळे त्याने काय केलं, तर स्थानिक राजानं तिचा खून करून टाकला. तर अशा पद्धतीची ही रजिया सुलतान आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, दिल्लीच्या जो सुलतानांचा इतिहास आहे त्या इतिहासामधील एकमेव महिला राज्यकर्ती म्हणून रजिया सुलतान हिला ओळखलं जातं. त्यानंतर बघा खिलजी वंश. आता खिलजी वंश नंतर मोहम्मद बिन कुतुबुद्दीन ऐबक नंतर रजिया सुलतान नंतर काय झालं, खिलजी वंशाचा जो राजा होता अलाउद्दीन खिलजी हा सत्तेवरती आला. त्यानं देखील अतिशय उत्तमरित्या अतिशय सुंदररित्या राज्यकारभार चालवलेला आपण पाहू शकतो. बघा ते संपूर्ण भारत जिंकण्याची महत्त्वाकांक्षा होती. बघा यो अलाउद्दीन खिलजी आहे, या खिलजीची संपूर्ण भारत जिंकण्याची महत्त्वाकांक्षा होती. म्हणजे त्याची जी इच्छा होती संपूर्ण भारतावरती काय करणं, अधिकार मिळवणं. आणि त्यानं त्या दृष्टीनं प्रयत्न करत असताना सुरुवातीला काय करणं, त्याच्या सैन्य शक्तीच्या जोरावरती त्याने उत्तर भारतावरती ताबा मिळवला. म्हणजे भारताचा जो आपल्या देशाचा जो उत्तर भाग आहे त्या भागावरती त्याने काय केलं, ताबा मिळवला. आणि त्यानंतर काय केलं त्यांनी, गुलाम मलिक कपूर, त्याचा जो गुलाम होता त्याचं नाव होतं मलिक कपूर, याला दक्षिण भारत जिंकण्यासाठी त्याने काय केलं, पाठवलं. म्हणजे त्याने उत्तर भारतावरती काय केलं, ताबा मिळवला आणि लगेचच काय केलं, त्याने आपला जो गुलाम होता त्या मलिक कपूरला त्यानं दक्षिण भारत जिंकण्यासाठी पाठवलं. मलिक कपूरनं काय केलं, मग दक्षिण भारत जिंकण्यासाठी ज्यावेळी तो गेला त्या ठिकाणी त्याने काय केलं, 4 राज्ये जिंकली व तेथील संपत्तीची लूट केली. इतकी संपत्तीची लूट केली की दक्षिण भारतामधून पहिल्यांदाच दिल्लीकडे एवढ्या प्रमाणात संपत्ती काय झाली, गेली होती. त्यानं कोणकोणती राज्य जिंकली बघा. महाराष्ट्राचे यादव, त्यांची राजधानी कोणती होती, देवगिरी. त्यानंतर आंध्राचे काकतीय, त्यांची राजधानी कोणती होती, वारंगलू. कर्नाटकातील होयसळ, त्यांची राजधानी कोणती होती, द्वारसमुद्र. तमिळनाडूचे पांड्य आणि त्यांची राजधानी कोणती होती, मदुराई. आणि मग एवढ्यावरच न राहता त्यानं पुढं रामेश्वरपर्यंत काय केलं, आक्रमण चालू ठेवलं आणि तिथं त्यानं अपार संपत्तीची लूट केलेली होती. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच दक्षिण भारतातून दिल्लीकडे संपत्तीचा ओघ झालेला आपण पाहू शकतो. त्यानंतर अलाउद्दीन खिलजी यांनी काय केलं बघा, अमीर खुसरो व अमीर हसन इत्यादी फारसी कवींना काय केलं, त्यांना प्रोत्साहन दिलेलं होतं. आता बघा या ठिकाणी आपण TV स्क्रीनवरती पाहतोय अमीर खुसरो आणि
अमीर हसन असे जे दोन दिल्लीच्या सुलतानाच्या काळामध्ये जे प्रसिद्ध कवी होऊन गेले ते कवी अल्लाउद्दीन खिलजीच्या जवळ आश्रयाला होते. त्यानंतर बघा अल्लाउद्दीन खिलजी याने दिल्लीमध्ये सिरी नावाच्या किल्ल्याची निर्मिती केली. दिल्लीमध्ये सिरी नावाच्या किल्ल्याची निर्मिती अल्लाउद्दीन खिलजी यांनी केलेली आहे. त्यानंतर बघा ज्याप्रमाणे त्यांनी सिरी किल्ल्याची निर्मिती केली त्याचप्रमाणे नावाची जी वास्तू अतिशय सुंदर अशी वास्तू आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. विजापूरचा जसं गोल घुमटावरती जे घुमट आहे त्याच पद्धतीने ही जी वास्तूची निर्मिती त्यानं दिल्ली येथे केलेली आहे. त्याचं नाव काय आहे? अलाई दरवाजा. त्यानंतर बघा खिलजीनंतर तुघलक घराणं काय झालं हे सत्तेवरती आलं आणि त्यातील महत्त्वाचा राजा कोण? मोहम्मद बिन तुघलक. मोहम्मद बिन तुघलक हा हुशार होता पण इतिहासामध्ये अशी नोंद आहे की तो रागीट देखील होता आणि त्यानं जे राजधानीमध्ये जे प्रयोग केलेला आहे ते प्रयोग पूर्णपणे काय केले फसले. आता बघा नाणी बदल म्हणजे तुम्हाला माहिती आहे नाणी चलनामध्ये जी नाणी वापरते आज देखील आपण चलनामध्ये नोटाबरोबर नाणी वापरतोय. त्या काळामध्ये व्यवहारासाठी किंवा चलनामध्ये काय होती? नाणी होती. त्यानं काय काढलं? चांदीऐवजी तांब्याची नाणी चलनात आणायची अशी राजाज्ञा काढली. म्हणजे जी सुरुवातीला काय होती? चांदीची नाणी होती त्याच्या बदल्यात त्याच किमतीची तांब्याची नाणी काय करायचं? आपण चलनामध्ये आणायची असे त्यांनी आज्ञा दिल्यानंतर एक राजपत्र किंवा राज्याज्ञा देण्यात आली. पण त्यानं काय चूक केलं होतं? चांदी जी तांब्याची नाणी आहेत किंवा जी नाणी तयार करण्याची किंवा नाणी पाडण्याचा अधिकार फक्त सरकारला आहे असं त्याने आज्ञेमध्ये दिलं नव्हतं आणि त्याचाच परिणाम काय झाला? बऱ्याचशा लोकांनी ती काय केली? स्वतः घरामध्ये नाणी पाडण्यास सुरुवात केली आणि त्या ठिकाणी लोक त्यांच्याजवळ सरकारकडे गेले की बाबा आपण तांब्याची नाणी पाडलेली तर त्याच्याऐवजी आम्हाला काय करा? चांदीची नाणी तुम्ही द्या. आणि सरकारकडे तेवढं चांदीची नाणी नसल्यामुळं तो देखील त्याचा प्रयोग पूर्णपणे काय झाला? फसला आणि प्रयोग फसल्यानंतर लोक नाराज होऊन लोकांनी काय केलं? त्याच्या विरोधात बंड पुकारलं आणि बंड पुकारल्यानंतर सिंध लोकांनी जे बंड पुकारलं त्या सिंध लोकांचे बंडाला हे करत असताना तोंड देत असताना त्याच्या तीव्र तापानं मोहम्मद बिन तुघलकचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर बघा तुघलक नंतर सय्यद आणि लोधी हे घराण्याने अतिशय अल्पकाल म्हणजे थोड्या कालावधीसाठी त्यानं काय केलेलं आहे? राज्य केलेलं आहे. इब्राहिम लोधी याचा मोगल राजा बाबरकडून पानिपतच्या पहिल्या युद्धात काय झाला? पराभव केला किंवा बाबरकडून पराभव झाला आणि त्यानंतर काय झालं? मग मोगल साम्राज्याचा पाया घातला गेला. या ठिकाणी हे दिल्लीचे सुलतान होते या सुलतानांचा राज्यकारभार संपला आणि त्या ठिकाणी मोगल साम्राज्याचा पाया घातलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर बघा दिल्ली सुलतानांचे योगदान याविषयी आपण या ठिकाणी काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत. दिल्लीच्या सुलतानांचा राज्यकारभार हा तुर्की पद्धतीनुसार चालत होता. त्या ठिकाणी बहुतांशी लोक हिंदू होते पण त्यांचा जो कारभार होता तो तुर्की पद्धतीनुसारच चालत असे. म्हणजे तुर्कीयांची राज्य करण्याची जी पद्धती होत्या जे नियम होते ते नियम समोर ठेवून ते दिल्लीचे सुलतान काय करायचे? राज्य चालवत असे. त्यानंतर बघा सैन्य शक्ती हा त्यांच्या पाठीचा कणा होता. म्हणजे राज्याची जी सुलतानांची जी सैन्य शक्ती होती ही सैन्य शक्तीच किंवा जी शिपाई होते त्यांचा जो एक प्रबळ शक्ती हा त्यांच्या पाठीचा कणा होता आणि त्याच्याच जोरावरती त्याने आपलं जो राज्याचा विस्तार केलेला आपण पाहू शकतो. त्यानंतर बघा आर्थिक स्थितीविषयी अभ्यास करत असताना आपण खालील या गोष्टींचा काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांचा कर अत्यंत विपरीत होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या वरती जे कर आकारले जायचे ते कर विपरीत होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवरती शेतकऱ्यांच्या जीवनावरती त्याचा वाईट परिणाम होत
होता. म्हणजे दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली, त्या ठिकाणी पीक गेली, पीक हातामध्ये नाही आलं तर त्यावेळी देखील काय करावं लागायचं, जो राज्यानं घालून दिलेला कर्ज होता, सरकारी जे कर होते शेतीसाठी ते कर भरावे लागत असे. असं असल्यामुळं शेतकऱ्यांच्या जीवनावरती ह्या कराचा विचित्र किंवा वाईट परिणाम होत होता. मोहम्मद बिन तुघलकने आपल्या जमिनीवर कर अधिक वाढवले. बघा, मोहम्मद बिन तुघलकाने काय केले, सत्तेमध्ये आल्यानंतर जी मागील सरकारने किंवा मागील राजाने जे कर पद्धती होती, त्यांची कराची रक्कम ठरवली होती, त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी काय केलं, ते कर वाढवले. आणि आता देखील परिणाम शेतकऱ्यांच्यावरती झालेला होता. विणकाम हा प्रमुख व्यवसाय होता. आपण पाहतो असा हा विणकामाचा व्यवसाय हा दिल्लीच्या सुलतानांच्या काळामध्ये प्रमुख व्यवसाय होता. त्यानंतर शहरात बांधकाम हा प्रमुख व्यवसाय होता. म्हणजे शहराची जी वस्ती होती त्या ठिकाणी बांधकाम या व्यवसायाकडे प्रमुख व्यवसाय म्हणून पाहिलं जायचं. म्हणजे बहुतांशी लोक या बांधकाम व्यवसायामध्ये व्यस्त होते आणि त्यातून मग आपले काय करते, जीवन त्यांनी जगत होते किंवा आपले चारित्र्य चालवत होते. सुलतान युद्धासाठी वापरणारे घोडे आयात करत होते. म्हणजे युद्धासाठी जी घोडी लागतात, म्हणजे उंच उंच घोडी तुम्ही पाहता नाही, ती युद्धासाठी जी घोडी लागतात त्या घोड्यांचा आयात निर्यातीचा देखील व्यवसाय त्या ठिकाणी ते सुलतान करत होते. त्यानंतर बघा, वास्तुशिल्प आणि साहित्य. आपण अर्थव्यवस्थेबद्दल सुलतानाचा अभ्यास केल्यानंतर आपण वास्तुशिल्प आणि साहित्य याविषयी आपण आता या ठिकाणी ही चर्चा करणार आहोत. आणि त्यातील बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुतुब मिनाराची निर्मिती कुतुबुद्दीन ऐबक याने काय केली, सुरुवात केली, पण त्याला ते पूर्ण करता आलं नाही आणि त्याचा जावा इल्तमशनं त्याने काय केलेलं आहे, ते बांधून पूर्ण केलं. त्याची उंची जवळजवळ 71 मीटर उंच आहे. आजही देखील आपण दिल्ली या ठिकाणी गेला तर ते पाहू शकतो. उर्दू भाषा त्या ठिकाणी प्रचलित होती. म्हणजे जी भाषा जी प्रचलित होती ती उर्दू. त्यानंतर अमीर खुसरो हा एक प्रसिद्ध संगीतकार होता. तबला, सतार या वाद्यामध्ये तरबेज होता. बघा, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी तुमच्या टी व्हीच्या स्क्रीनवरती पाहिला, अमीर खुसरो हा एक प्रसिद्ध काय होता, संगीतकार. तबला, सतार या वाद्यामध्ये तो काय होता, तरबेज होता. म्हणजे ती वाद्य तो अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्टरित्या वाजवू शकत होता. आणि तो अल्लाउद्दीन खिलजीच्या ठिकाणी काय होता, आश्रयास होता. जयशी नावाच्या उर्दू कवीने पद्मावत ही सुफी काव्य लिहिले. बघा, सुलतानांच्या काळामध्ये जयशी नावाचा जो उर्दू कवी होता त्यानं पद्मावत हे प्रसिद्ध काव्य त्या काळी लिहिलं होतं. त्यानंतर रामानंद, कबीर, राईदास, मीरा हे सर्व या सुलतानांच्या काळातील संत होतं. त्याने देखील साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आपण पाहू शकतो. तर अशा पद्धतीनं हा दिल्लीचा सुलतान या ठिकाणी काय झालेला आहे, आपण या पाठाविषयी चर्चा केलेली आहे. चर्चा अतिशय जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यांच्या विषयी किंवा जे महत्त्वाचे राजे होते त्यांचे राजकारभार करण्याची पद्धती याविषयी आपण या ठिकाणी अतिशय काय केलेलं आहे, महत्त्वाच्या गोष्टीवरती प्रकाश टाकून किंवा महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेऊन या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे. तर अशा ठिकाणी हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तर या पाठातील नवीन शब्द बघा, मिनार म्हणजे उंच खांबांचे गोपूर, त्याला काय म्हणतात, मिनार. आणि हा पाठ संपल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी आपल्या टी व्हीच्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की काही सोपे प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला विचारणार आहे. बघा, पृथ्वीराज चौहान याने तराईच्या युद्धात टिंबाटिंबाचा पराभव केला. कोणाचा पराभव केला? अल्लाउद्दीन खिलजीचा. करेक्ट. त्यानंतर बघा, अल्लाउद्दीन खिलजीने दिल्लीत कोणत्या किल्ल्याची निर्मिती केली? आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवले, कोणत्या? सिरी किल्ल्याची. करेक्ट. इब्राहिम लोधीचा पराभव टिंबाटिंबे यांनी केला. इब्राहिम लोधीचा पराभव कोण केला? करेक्ट, बाबर यांनी इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि पराभव करून मोगल सत्तेचा पाया त्यांनी घातलेला आहे. त्यानंतर बघा, तुम्ही उपक्रम करायचे आहेत. दिल्ली सुलतान काळातील वास्तुशिल्प कलांची चित्रे वर्णनासह काय करायचे आहेत, तुम्ही संग्रहित करायचे आहेत.
भारताच्या नकाशात दिल्ली सुलतान काळातील ऐतिहासिक स्थळे त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं दाखवायचं आहेत. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी दिल्लीच्या सुलतान या पाट्याविषयी थोडक्यात या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे, तो पाठ लक्षपूर्वक वाचून त्या पाठामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय तुमच्या समाज विज्ञानच्या वहीमध्ये सोडवून तुमच्या शिक्षकांना दाखवायचा आहे. धन्यवाद. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂ